नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी बॅच स्टार्ट केलेली आहे सीईटी वॉरियर 2.0 बॅच, या बॅचला महाराष्ट्रामधून भरभरून प्रतिसाद भेटलाय. त्या अनुषंगानं आज पुन्हा एक नवीन लेक्चर घेऊन आलोय, ज्या लेक्चरमध्ये आपण 100% काय करत असतो, MHT CET PYQ सॉल्व करून देत असतो आणि जेणेकरून ते विद्यार्थ्यांना 100% फायदा होतो. आणि विशेष करून सांगायचं झालं तर या बॅचचा 100% फायदा होणार, कारण परीक्षेला आलेले पूर्ण क्वेश्चन आपण काय करतो या ठिकाणी सॉल्व करून घेत असतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, टाइम न घालवता आपल्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतो आपण सुरुवात करतोय. बघा क्वेश्चन काय आहे, किती सिंपल आहे आणि हा क्वेश्चन बेटा 100% परीक्षेला विचारला जातो. मग आता मला सांगा, अशा टाईपचा क्वेश्चन 100% परीक्षेला विचारला जातो म्हणजेच काय आहे हा क्वेश्चन. बघा चेक करा, 2025 आणि 2023 ला क्वेश्चन विचारलेला आहे. मग 2025 ला आणि 2023 ला जर क्वेश्चन विचारला असेल तर या वर्षी पण हा अशा टाईपचा क्वेश्चन परीक्षेला येऊ शकतो. मग लक्षात घ्या, क्वेश्चन काय आहे, क्युमिन काय केला, क्युमिनचं ऑक्सिडेशन केलंय आणि त्याच्यापासून ए प्रोडक्ट तयार झालाय आणि पुन्हा त्याचा हायड्रोलिसिस करून बी प्रोडक्ट तयार झालाय. तर हा कशा पद्धतीने होतो आणि याच्यामधला आन्सर कसं आहे, कसं शोधायचं सांगतो मी. लक्ष द्या, आता काय करायचं, तुम्हाला क्युमिन घ्यायचा बेटा. क्युमिन म्हणजे कोण आहे, लक्ष द्या इकडं, सी इथं आहे CH3, त्याच्यानंतर CH3 आणि हे आहे बेटा H. हा झाला तुमचा क्युमिन. आता क्युमिन काय आहे बेटा, हा क्युमिन आहे. ओके, आता मला सांगा इथं कोण टाकायचं आहे, लक्षात घ्या, KMNO4 आणि KOH, तसंच काय द्यायची, उष्णता द्यायची. मग असं दिल्याच्या नंतर याच्यापासून होतो सॉल्ट तयार. मग सॉल्ट तयार झाल्याच्या नंतर कसा होईल बेटा, लक्षात घ्या, बेन्झिन रिंग COOK हा मायनस, हा काय बेटा प्लस चार्ज आहे. आता लक्षात घ्या, हा काय आहे तुमचा, जनरली याचं काय व्हायला, सॉल्ट तयार व्हायला आणि नंतर याचं जर हायड्रोलिसिस केलं आपण तर काय होतं बेटा, लक्ष द्या, इथं आहे H3O+ आणि लक्षात घ्या, सिंपल पद्धतीनं सांगतो, बेन्झिन रिंग COO काय बेटा H आहे. याला म्हणायचं बेन्झोइक ऍसिड म्हणतो आपण. काय म्हणतो, बेन्झोइक ऍसिड. डी नंबरचं ऑप्शन काय तुमचं, काय बेटा, डी नंबरचं ऑप्शन तुमचं राईट आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच आपल्याला नेक्स्ट टॉपिक कडे वळायचंय, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळायचंय. ओके, घेतला स्क्रीनशॉट बेटा. क्वेश्चन काय आहे चेक करा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू फॉर अल्डोल कंडेन्सेशन. आता हे काय बेटा तुमचं अल्डोल आहे आणि हे काय कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. त्याच्या अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन विषयी कोणतं स्टेटमेंट काय नाहीये, खरं नाहीये ते सांगायचं. आणि हा क्वेश्चन बेटा 2025 ला आणि 2021 ला विचारलाय. आता हा क्वेश्चन डील कसा करायचा बघा, इट इज न्यूक्लियोफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. हे तर स्टेटमेंट सांग बरोबर आहे बेटा, कारण काय होत असतं माहितीये का, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आणि एलिमिनेशन झाल्याशिवाय ती अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन होतच नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे अल्डिहाइड कंटेनिंग ऍटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन. हे पण करेक्ट आहे स्टेटमेंट, हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. आता तिसरं स्टेटमेंट बघू, फॉर्मेशन ऑफ अल्डोल इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन नाही, ही रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन. त्यावेळेसच बेटा काय होत असतो, प्रोडक्ट तयार होत असतो. म्हणून सी नंबरचं तुमचं जे काय आहे स्टेटमेंट काय आहे, खरं नाहीये. म्हणजेच लक्षात घ्या, तुमचा आन्सर काय आहे बेटा, सी नंबरचा आन्सर काय तुमचं करेक्ट आहे. काय आहे, सी नंबरचा आन्सर काय आहे, करेक्ट आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपलं वळायचंय. बघा हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तर विचार करा किती वेळेस विचारला बेटा, 2025 ला विचारला, 2023 ला विचारला आणि 2021 ला विचारला. म्हणजे यावर्षी पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा मग, विच ऑफ द फॉलोइंग ऑन अ रिॲक्शन विथ अमोनिकल सिल्वर नायट्रेट फॉर्म सिल्वर प्रिसिपिटेट. आता अमोनिकल सिल्वर नायट्रेट हा टोलन्स रिएजंट आहे बेटा. कोणता रिएजंट आहे, टोलन्स रिएजंट. आता टोलन्स रिएजंट हा प्रामुख्याने कोणासाठी, कोणाला डिटेक्ट करण्यासाठी यूज केला जातो, लक्ष द्या, हा आहे इथं अल्कोहोल
ROH आहे बेटा. हा आहे तुमचा अल्डिहाइड. इथेनॉल म्हणजे काय, RC डबल बॉन्ड O काय आहे, H हा अल्डिहाइड आहे, हा इथर आहे बेटा, काय आहे इथर, ROR आहे. आणि हा आहे बेटा तुमचा कार्बोहॅक्सिलिक ऍसिड RCOOH. आणि लक्षात घ्या टोलन्स रिएजंट हा प्रामुख्याने अल्डिहाइड साठी यूज केला जातो, म्हणून तुमचं इथेनॉल नावाचा कॉन्सेप्ट काय बेटा करेक्ट आहे. आणि लक्षात घ्या हा टोलन्स रिएजंट आहे आणि क्वेश्चन 3 वेळेस विचारलेला आहे, म्हणजे किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, है ना. तर मग असे क्वेश्चन बेटा एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. लक्षात येत आहे. नेक्स्ट टॉपिककडे वळायचंय तर पूर्वी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हा कोण आहे तुमचा माहिती आहे का, टोलन्स रिएजंट आहे बेटा. कोण आहे, टोलन्स रिएजंट. ओके चालतंय. बघा क्वेश्चन किती सिंपल आहे आणि हा क्वेश्चन 2025 ला आणि 24 ला सलग 2 वर्ष विचारला, म्हणजे या वर्षी मी विचारलं जाऊ शकतो, का नाही विचारलं जाऊ शकणार. मग लक्ष द्या, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. खाली दिलेल्या रिएक्शन मध्ये काय करायचं आहे, प्रोडक्ट काय करायचं आहे बेटा, आयडेंटिफाय करायचं आहे. याच्यामध्ये किती सिंपल रिएक्शन आहे बघा. मी ज्या वेळेस रिएक्शन समजून सांगल त्यावेळेस 100% तुम्हाला हे कळालेलं असेल बेटा. कसं, तर लक्ष द्या इकडं. आता मला सांग बेटा, सोडियम प्रोपॅनोएट. सोडियम प्रोपॅनोएट म्हणजे कोण, CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि इथं कोण आहे बेटा, Na. हा सोडियम प्रोपॅनोएट आहे ना. त्याच्यानंतर कोणासोबत रिएक्शन करायची बेटा, NaO आणि S सोबत रिएक्शन करायची. कोणासोबत, NaOH सोबत. आणि काय द्यायची, उष्णता द्यायची बेटा. आता चेक करा काय होतं, तर ह्या रिएक्शनला डिकार्बोहॅक्सिलेशन रिएक्शन पण म्हणायचं बेटा. कोणती रिएक्शन म्हणायचं, डिकार्बोहॅक्सिलेशन रिएक्शन. मग आता मला सांगा CH3 CH2 आणि हा S जर असेल तर मेन प्रोडक्ट तयार काय व्हायला तुमचा, CH3 व्हायला बेटा. आता CH3 म्हणल्यानंतर कोण असणार आहे, प्रोपेन का इथेन असणार आहे, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. मग आता डिकार्बोहॅक्सिलेशन पाहावं लागेल तुम्हाला. बघा चेक करा, 2 Na आहेत, एक C आहे, 3 O आहेत, म्हणजेच काय बेटा Na2CO3 तयार व्हायला. त्याला सोडियम कार्बोनेट म्हणायचं. काय म्हणायचं, सोडियम कार्बोनेट. पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किती सोपी रिएक्शन आहे बघा. पटकन घेतला बेटा स्क्रीनशॉट. ओके. त्याच्यानंतर when alcoholic solution of an organic compound is treated with few drops of Gibbs reagent, pink color appear. This confirms the presence of. आता लक्षात घ्यायचं, डोकं चालवायचं नाही जास्त. किप्स बेस, त्याच्यानंतर टोलन्स रिएजंट आणि काय रे बेटा, टोलन्स रिएजंट आणि फेलिंग टेस्ट. मॅक्झिमम वेळेस CHO ग्रुप साठी युज केला जातं बेटा. कशासाठी, CHO म्हणजे अल्डिहाइड ग्रुप साठी. मग आता किप्स बेस प्रामुख्याने युज केला जातो बेटा अल्डिहाइड ग्रुप साठी, म्हणजेच काय तुमचं CHO म्हणजे C नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आणि हा पण क्वेश्चन मागच्या वर्षी 2025 ला विचारला होता. पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लागलीच आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय. लक्षात घ्या किती सोपे क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केले बेटा तर 100% तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके, चेक करा आता. What type of colored precipitate is obtained when a mixture of an aldehyde and failing solution is boiled? आता तुम्हाला माहित आहे का, फेलिंग सोल्युशन आणि अल्डिहाइडचे ज्यावेळेस मिक्सचर करतो त्यावेळेस रेड कलर अपियर होत असतो बेटा. काय होत असतो, रेड कलर अपियर होत असतो. आणि हे जे क्वेश्चन आहे बेटा 2025 ला विचारला, किती सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला डोक्यात ठेवायचंय किप्स बेस, टोलन्स रिएजंट आणि फेलिंग टेस्ट, हे फेलिंग सोल्युशन, या तिन्ही कॉन्सेप्टवर तुम्हाला परीक्षेला सीईटीला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही ते व्यवस्थित केले पाहिजे बेटा. त्याच्यामध्ये त्याचे फॉर्म्युले असतील, त्याचे कलर असतील, त्याच्यानंतर सिल्वर मिरर टेस्ट असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. चला पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला जायचंय. ओके चालतं बेटा. त्याच्यानंतर आयडेंटिफाय सबस्टेट ए इन फॉलोइंग रिएक्शन. खाली दिलेल्या रिएक्शन मध्ये काय करायचं आहे, ए आयडेंटिफाय करायचं तुम्हाला. कोण आयडेंटिफाय करायचं आहे, ए. आता इथं लक्षात घ्या, हा क्वेश्चन आहे ना बेटा 2025 ला आणि 2023 ला विचारला. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन केल्याच्या नंतर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचा हा क्वेश्चन कसा डील करायचा. आता या ठिकाणी कोण तयार झाला बेटा, ऍसिटोन.
आता याच्यामध्ये ऍसिटोन तयार झालाय तर तुम्हाला कोण शोधायचा, ए शोधायचा आहे. तर कसा शोधायचा सांगतो. कुणासोबत रिॲक्शन करायची बेटा, या ठिकाणी जो कॅटलिस्ट तुम्हाला दिलाय, हा जो रिएजंट दिलाय CH3MgCl म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. मग आता चेक करा, ऍसिटोन जर तुम्हाला तयार करायचा असेल तर काय करावं लागतो, CH3 घ्यावा लागणार आहे, C ट्रिपल बॉन्ड N घ्यावा लागतो. याला म्हणायचं बेटा हा तुमचा आन्सर आहे. आता हे आन्सर कसं येतं सांगतो बघा, चेक करा. प्लस रिॲक्शन कोणासोबत करायची बेटा, CH3Mg आणि कोणासोबत बेटा, Cl सोबत रिॲक्शन करायची. मग तुम्हाला माहिती आहे हा जो CH3 आहे तो अशा पद्धतीने अटॅक करतो बेटा कोणावर, या कार्बनवर. आता कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 4 5 व्हायली, म्हणून इथला जो बॉन्ड आहे बेटा असा या ठिकाणी जाणार आणि इथून बॉन्ड असा ब्रेक होणार बेटा. आता बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर नवीन एक कॉम्प्लेक्स तयार होतो, ज्या कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणत असतो बेटा, त्या कॉम्प्लेक्सला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स म्हणत असतो, आहे की नाही. मग आता इथं कोण टाकायचा, ड्राय इथर. कोण टाकायचा आहे, ड्राय इथर. आता ड्राय इथर टाकल्याच्या नंतर जो तयार होणार आहे तो काय होणार आहे बेटा, CH3 होणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, इथं CH3 आहे. त्याच्यानंतर डबल बॉन्ड इथं राहणार बेटा, एक बॉन्ड असा गेल्यामुळं इथं N असणार. आणि लक्षात घे बेटा किती सिंपल आहे, Mg आणि काय बेटा, Cl. आता थोडस डोकं चालवायचं, याला थोडंसं आपण कशामध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकून घेतो आणि नंतर याचं करायचं हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस करत असताना माझ्या पद्धतीने करा, 100% तुमचा फायदा होईल. आता चेक करा, इथं काय केलं मी, HO आणि H घेतला आणि दुसरा H घेतला बेटा असा, इथं O घेतला आणि हा H घेतला. थोडस लक्ष द्या काय काय होतं आता बघा, चेक करा. एक महत्वाची कॉन्सेप्ट सांगतो काय आहे. आता बघा इथला हा जो ग्रुप आहे एवढा, हा ग्रुप जाणार आणि लक्षात घ्या H3O म्हणजे इथे H प्लस आयन घ्यायला विसरायचं नाही. मग आता चेक करा काय व्हायला, MgClOH व्हायला बेटा. आता तुमच्याकडे किती H राहिले, 1 2 3 H आणि इथला N. म्हणजे लक्षात घ्या सिम्पली काय होणार आहे, इथला एक आता बघा हा N, त्याच्यानंतर हा H, हा H आणि हा H. बघा काय झालं, NH3 तयार झाला, NH3 तयार झाला. त्याच्यानंतर तुमच्याकडे बघा MgClOH झाला प्लस MgCl आणि इथं काय आहे OH. आणि राहिला तुमचा कोण बेटा शिल्लक, चेक करा. हा काय CH3 C डबल बॉन्ड O, हा O शिल्लक आहे आणि हा CH3 म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O आणि काय बेटा CH3, त्याला ऍसिटोन म्हणायचं. आणि ऍसिटोन तुमचा क्लिअर झाला म्हणजेच तुमचं उत्तर काय आहे बेटा, या ठिकाणी जो आहे तो कोण आहे, CH3CN आहे. म्हणजे बी नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण याच्यावर भरपूर वेळेस तुमच्या सीईटीला क्वेश्चन विचारलेले आहेत आणि या ठिकाणी पण 2025 आणि 2023 ला क्वेश्चन विचारलाय. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे चेक करा. अरे बाळांनो, जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला सांगतो, तुमच्या जर कंडिशन एक आहे, जर आपल्या घराण्यातलं एक माणूस जर नोकरीला लागलं तर 100% बाकीच्यांचा फायदा होत असतो. त्याला पाहून बाकीचे लोक पण सुधारतात. ओके, मग चला तर पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचं. बघा क्वेश्चन काय आहे, विच अमंग द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ मोनो कार्बोहायड्रोलिक ऍसिड. आता लक्षात घ्या हा जो क्वेश्चन आहे 2025 आणि 2023 ला विचारलाय. आता हे क्वेश्चन क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रोलिक ऍसिड वर विचारलाय. कधी विचारला बेटा, कशावर विचारलाय, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रोलिक ऍसिड वर. आता त्याचं असं मत आहे की याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे. तर ही आहे बेटा, याला म्हणतो आपण डाय कार्बोहायड्रोलिक आणि याला म्हणतो बेटा मोनो. हा पण काय व्हेलरिक ऍसिड आणि सक्सिनिक ऍसिड, हा मोनो आहे आणि हा डाय आहे. आता इथं डाय आहे, हा मोनो आहे ना. त्याच्यानंतर हा कोण आहे बेटा, मोनो आहे. त्याच्यानंतर हा डाय आहे. आता थोडस लक्षात घ्या, म्हणजे काय म्हणायचं, त्यानं सांगितलंय मोनो कार्बोहायड्रोलिक ऍसिडची जोडी शोधा. मग आता इथं हा पण मोनो दिसतोय बेटा, ब्युटॅरिक मोनो, आणि हा कॅप्रोइक ऍसिड पण काय दिसतोय, मोनो दिसतोय. म्हणून डी नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला 100% फायदा होईल बेटाचा. ओके चालतंय. आता इथं बघा हा क्वेश्चन तर किती सोपा आहे.
व्हॉट इज IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड? 2025 आणि 2024 ला क्वेश्चन विचारला बेटा. कधी विचारलाय? 2025 ला आणि 2024 ला. तर या ठिकाणची कंडिशन काय आहे? जिथं तुमचा कोण आहे? कीटोन आहे, त्याला 1 नंबर द्या, 2, 3, 4, 5 आणि हा काय बेटा 6 आहे. आता इथं लक्षात घ्या महत्वाचं काय आहे, तुमच्या डोक्यात ठेवा आता इथं काय आहे महत्वाचं. आता महत्वाचं इथं असं 1, 2, 3, 4, 5 आणि काय हा 6 आहे. 6 असल्या कारणामुळे इथं काय करू आपण, 2 नंबरला काय क्लोरीन आहे, 4 नंबरला काय मिथिल ग्रुप आहे आणि हा काय तुमचा सायक्लोहेक्झॅनोन म्हणजे कीटोन आहे. इथं लक्षात घ्या तुमचं काय आहे C2 क्लोरो, त्याच्यानंतर 4 मिथिल सायक्लोहेक्झॅनोन नावाचा काय आहे तुमचा आन्सर आहे. हे त्याचं IUPAC नेम आहे. 2025 ला 2023 ला क्वेश्चन विचारलाय. विचार करा, एखाद वेळेस 26 ला पण विचारला जाऊ शकतो. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला? ओके. त्याच्यानंतर बघा इथं पण तीच कंडिशन आहे. IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. खाली दिलेल्या कंपाऊंडचं काय पाहायचं? IUPAC नेम पाहायचंय. नंबरिंग तर या साईडनच देणार आहेत आपण. आता चेक करा, इथं 3 नंबरला आणि 4 नंबरला कोण आहे तुमचा कीटोनिक ग्रुप आहे. 5 नंबरला कोण आहे बेटा? 2 मिथिल ग्रुप येतं आणि इथं 7 नंबरला एक इथिल ग्रुप आहे. तर पहिले काय करावं लागेल? अल्फाबेटिकल ऑर्डरने इथिल पहिले घ्यावं लागेल. 7 नंबरचा इथिल, 7 इथिल आहे बेटा, 5,5 डाय मिथिल आहे आणि लक्षात घ्या 10 म्हणजे डिकेन आहे. डिकेनला 3 आणि 4 ला काय तुमचा कीटोनिक ग्रुप आहे, म्हणून या ठिकाणी C नंबरचं ऑप्शन तुमचं काय आहे? करेक्ट आहे. किती नंबरचं बेटा? C नंबरचं ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे बेटा. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता, सर काय कशा पद्धतीने काय प्रॉब्लेम आहे. ओके, चालतंय. विच अमंग द फॉलोइंग हॅज अ लोएस्ट pKa व्हॅल्यू? आता या ठिकाणी लोएस्ट pKa व्हॅल्यू कुणाची असते? थोडंसं लक्षात घ्या. इथे एक थोडासा डोक्यामध्ये काय करा, हे तुमचा कोण आहे बघा, मी सांगतो आता या पद्धतीने. हा CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं OH आहे बेटा. इथं काय आहे? Cl. आता बघा मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड आहे. इथं आहे CH2 C डबल बॉन्ड O काय आहे बेटा? OH आहे. त्याच्यानंतर डायक्लोरो आहे Cl, त्याच्यानंतर Cl आहे, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O का आहे H आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे बेटा Cl, त्याच्यानंतर Cl आहे, या ठिकाणी Cl आहे, इथं Cl झालं, C डबल बॉन्ड O का आहे H आहे. आता या तिन्ही ठिकाणची कंडिशन काय आहे लक्षात घ्या. आता या ठिकाणी सर्वात जास्त ऍसिडिक कोण आहे? हा आहे. कोण आहे? ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड. हा काय जास्त ऍसिडिक आहे. आता थोडासा कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचा, इकडे लक्षात घ्या. ऍसिडिक काय म्हणता येईल आता इथं? pKa नाही, आता ऍसिडिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं बेटा? pKa असतो. आता मला सांगा सर्वात जास्त ऍसिडिटी कुठे आहे? या ठिकाणी, म्हणून या ठिकाणचा pKa कसा आहे? कमी आहे. म्हणून लक्षात घ्या D नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे बेटा. कोणतं? D नंबरचं ऑप्शन काय करेक्ट आहे. आणि ऍसिडिटी याची जास्त आहे म्हणून pKa कसा आहे? कमी आहे. ऍसिडिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतो? pKa असतो. ओके, चालतंय बेटा. चला पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळायचं. समजलंय? ओके, बघा क्वेश्चन काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंपल कीटोन? आता खाली दिलेल्यापैकी याच्यातला सिंपल कीटोन कोण आहे? इतका सोपा क्वेश्चन 2025 आणि 2023 ला विचारलाय. आता मला सांगा हे काय आहे तुमचा सिंपल कीटोन म्हणजे काय? तुमचा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या बाजूला दोन्ही जे ग्रुप असतात ते कसे असले पाहिजे बेटा? सेम असले पाहिजे, त्याला म्हणतो सिंपल कीटोन. आता हा ऍसिटोफिनोन आहे बेटा. ऍसिटोफिनोनचं स्ट्रक्चर कसं आहे? C डबल बॉन्ड O काय? इथं CH3 आहे. आता कार्बोनिल कार्बनच्या बाजूला दोघं तर सेम नाहीत. आता हा जर पाहिला ब्युटॅनोन तर इथं काय आहे? CH3 C डबल बॉन्ड O CH2 आणि या ठिकाणी काय? CH3. आता इथं लक्षात घ्या, या ठिकाणी जर घेतला हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. त्याच्यानंतर कंडिशन काय आहे? बेन्झोफिनोन. आता बेन्झोफिनोनची कंडिशन अशी आहे, इथं चेक करा, हा असू शकतो. कशा पद्धतीने असणार आहे? कारण दोन्ही पण या बाजूला कार्बोनिल कार्बनच्या बाजूला दोघं कसे आहेत? सारखे आहेत, म्हणून हे C नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे बेटा.
कोणतं सी नंबरचं ऑप्शन काय आहे करेक्ट आहे. पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लागलीच आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे ओळायचं बेटा. घेतला ओके. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ग्लिसरील अल्डिहाइड. आता ग्लिसरील अल्डिहाइड म्हणजे नेमकं काय बेटा. ग्लिसरील अल्डिहाइड म्हणजे नेमकं काय थोडस लक्ष द्या. या ठिकाणी काय आहे हा CH2 आहे, इथं कोणी OH आहे, इथं CH आहे, हा OH आहे आणि इथं C डबल बॉन्ड O आणि हा काय बेटा H आहे. आता याचा IUPAC नेम कसं पाहायचं लक्ष द्या. 1 2 आणि हा काय बेटा 3. 2 आणि 3 नंबरला काय आहे बेटा हायड्रॉक्सी ग्रुप आहे. 2,3 डाय हायड्रॉक्सी 2,3 डायहायड्रॉक्सी किती येतं 1 2 3 म्हणजे काय बेटा प्रोपॅनल अल्डिहाइड आहे ना. मग अशा पद्धतीनं हे डी नंबरचं ऑप्शन काय आहे तुमचं करेक्ट आहे. किती सोपा क्वेश्चन आहे चेक कर राजा आहे की नाही. म्हणजे एवढे सोपे क्वेश्चन परीक्षेला विचारतात आम्ही त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. ओके चालतंय नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू बेटा आपण. आयडेंटिफाय बी इन फॉलोइंग रिएक्शन. आता बी काय करायचंय खाली दिलेल्या रिएक्शन मध्ये आयडेंटिफाय करायचंय. बी कोणतं आहे चेक करा. आता बी म्हणजे कोण आहे बेटा हा तुमचा बी प्रोडक्ट खाली दिलेल्या रिएक्शन मध्ये काय असणार आहे थोडस रिएक्शन आपण समजून घेऊ. हा कोणी इथिल सायनाइड आहे. या इथिल सायनाइड सोबत रिएक्शन करायचे बेटा लक्षात घ्या. CH3 आहे CH2 आहे इथं C ट्रिपल बॉन्ड का आहे बेटा तुमचा C ट्रिपल बॉन्ड कोण आहे N आहे. हा इथिल सायनाइड आहे. आता याच्यासोबत रिएक्शन कोणाची करायची वॉटर मॉलिक्युलची H2O ची रिएक्शन करायची. आता काय होतं चेक करा. इथले तो 2 H आहेत या N ला जाऊ द्या 1 O कार्बनला जाऊ द्या. आता काय होतं चेक करा. इथं नवीन जो प्रोडक्ट तयार होतो तो होतो CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं काय बेटा NH2 याला म्हणायचं अमाइड. हा काय झाला तुमचा ए प्रोडक्ट झाला बेटा अमाइड. काय झाला ए झाला अमाइड. आता हा जो अमाइड आहे बेटा या अमाइडची रिएक्शन काय करायची CH3 C बघा बेटा डबल बॉन्ड O इथं काय आहे तुमच्याकडं NH2 आणि याच्या सोबत काय करायचं रिएक्शन प्लस काय करायचं आहे तुमच्याकडं H2. आता बघा लक्षात घ्या HOH आहे बेटा आणि दुसरा आहे बेटा H बॉन्ड काय आहे Cl आहे. थोडस लक्ष द्या याला थोडस आपण व्यवस्थित लिहून घेऊ. हा O घेतो बेटा असा लिहून काय प्रॉब्लेम आहे का नाही. आता मला सांगा सिंपली काय करतो मी इथं एवढा ग्रुप असा घेऊन जातो बाहेर. आता मला सांगा हे किती येतं बेटा हे 2H हे 2H 4 झाले ना हा Cl झाला. म्हणजेच काय करायचं बेटा इथं लक्षात घ्या इथं NH4Cl तर तयार झाला. आता राहिला काय शिल्लक CH3 C डबल बॉन्ड O आणि हा O आणि इथं H म्हणजेच काय आहे CH3 C डबल बॉन्ड O आणि इथं H हा झाला तयार. म्हणजे हा झाला तुमचा बी प्रोडक्ट तयार. कोण झाला बेटा बी प्रोडक्ट. याचं नाव आहे बेटा ऍसिटिक ऍसिड. बघा इथं ऍसिटिक ऍसिड आहे किंवा इथेनॉइक ऍसिड म्हणायचं त्याला. बघा इथेनॉइक ऍसिड आहे कुठं आहे का हे इथेनॉइक ऍसिड बेटा तयार काय आहे इथेनॉइक ऍसिड आहे. अशा पद्धतीने काय होतो तयार होतो. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. खूप सोपा कॉन्सेप्ट बेटा घेतला ओके. त्याच्यानंतर विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ डायकार्बोहेक्सिलिक ऍसिड. आता खाली दिलेल्यापैकी डायकार्बोहेक्सिलिक ऍसिड कोण नाही आहे की नाही. आता तुम्हाला माहिती आहे ऍडिपिक ऍसिड तर डायच आहे. हा डाय आहे. त्याच्यानंतर इथं हा पण डाय आहे बेटा. त्याच्यानंतर हा पण काय आहे डाय आहे. मग हे 3 डाय कार्बोहेक्सिलिक ऍसिड आहेत. विचार करा हा दुसरा क्वेश्चन आहे बेटा हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. हा दुसरा क्वेश्चन आहे कार्बोहेक्सिलिक ऍसिडच्या क्लासिफिकेशनवर. म्हणजे क्लासिफिकेशन कार्बोहेक्सिलिक ऍसिडचं किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. आता मला सांगा या ठिकाणची कॉन्सेप्ट काय आहे. इथं बघा व्हेलरिक ऍसिड जो आहे तो काय आहे मोनो कार्बोहेक्सिलिक ऍसिड आहे. काय आहे मोनो कार्बोहेक्सिलिक ऍसिड. बाकीचे सर्व काय आहेत डाय आहेत. हे डोक्यात ठेवा आणि लागलीचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळायचं ओके चालतं बेटा. आता इथे बघा चूज द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग. खाली दिलेल्यापैकी फॉल्स स्टेटमेंट काय करायचंय चूज करायचंय. 2024 ला क्वेश्चन विचारलाय. कसा आहे अल्किल बेन्झीन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन KMnO4
फॉर्म्स अरोमॅटिक कार्बोहायड्रोलिक ऍसिड. याच्या अगोदरच आपण काय केलं, अल्किल बेन्झीन घेतला होता, KMnO4 टाकला होता, त्याच्यापासून काय बनला होता, बेन्झीन रिंग COK तयार झाला होता, H3O+ टाकला, हायड्रोलिसिस करून काय तयार झाला बेटा तुमचा कार्बोहायड्रोलिक ऍसिड. म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं करेक्ट आहे. त्याच्यानंतर बेटा alkenes oxidized by KMnO4 dilute H2SO4 to yield कार्बोहायड्रोलिक ऍसिड. आता थोडंसं लक्षात, हा पण तयार होतो. अल्किल सायनाइड कॅन नॉट बी कन्व्हर्टेड टू कार्बोहायड्रोलिक ऍसिड बाय हायड्रोलिसिस. आता अल्किल सायनाइड पासून याच्या अगोदरच्याच रिएक्शन मध्ये चेक करा. या ठिकाणीच बघा आपण काय केलंय, चेक करा. या ठिकाणी काय अल्किल सायनाइड घेतलाय, त्याचा हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस करून काय तयार झालाय, कार्बोहायड्रोलिक ऍसिड तयार झालाय का नाही. पण ते म्हणतंय कार्बोहायड्रोलिक ऍसिड तयार होत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे त्याचं, हे होत नाही म्हणजेच काय, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणून हे आन्सर आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, हे स्टेटमेंट करेक्ट नाही, म्हणून हे आन्सर आहे तुमचं. ओके, चालतंय. याचा पटकन काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या बेटा. ओके, घेतला. ओके, चालतंय. नेक्स्ट पॉइंट करू. विच ऑफ द फॉलोइंग कीटोन्स हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉइंट. आता असा ज्यावेळेस क्वेश्चन विचार येतो ना बेटा, त्यावेळेस काय करायचं माहितीये का, जास्त डोकं लावायचं नाही. ज्या ठिकाणी त्याचे काय जास्तीत जास्त कार्बन आहेत त्या ठिकाणचा बॉइलिंग पॉइंट काय असतो, हायेस्ट असतो. कारण इथं कार्बन येतं तीन कार्बन आहेत बेटा, इथं किती येतं 4 कार्बन येतं, इथं 5 कार्बन येतं, आणि इथं किती येतं 6 कार्बन येतं बेटा. किती कार्बन येतं, 6 कार्बन. ऑब्विसली या ठिकाणचा ॲटॉमिक मास कसा असेल, जास्त असेल. कारण हे सर्व काय येतं, हे सर्व स्टेट चेन येतं है ना, N कंपाऊंड येतं. त्या कारणामुळे ज्या ठिकाणी ॲटॉमिक मास जास्त आहे, ज्या ठिकाणी कार्बनची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणचा बॉइलिंग पॉइंट काय असतो, हायेस्ट असतो. हा क्वेश्चन पण 2024 ला विचारलेला आहे. किती सोपा क्वेश्चन आहे. मग आपण असं पण सांगितलं होतं, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. काय बेटा, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. ओके, चालतंय. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे ओळायचं. आता इथं चेक करा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग सिरीज ऑफ रिएक्शन. खाली दिलेल्या सिरीज रिएक्शन मध्ये कोण पाहायचा तुम्हाला, बी. आता बी पाहायचा आहे तर कशा पद्धतीने पाहायचं सांगतो. हे पहिलं जे तयार होणार आहे हे हिस्टरिफिकेशन आहे, आणि त्याच्यानंतर त्याचं काय करायचं बेटा, रिडक्शन करायचंय. काय तयार होतंय चेक करू. आता पहिले दिलाय कोण इथं, CH3 दिलाय, त्याच्यानंतर काय दिलाय, C डबल बॉन्ड O आणि H दिलाय बेटा. प्लस काय आहे रे राजा, इथं बघा HO घेतलाय, CH2 घेतलाय, आणि इथं CH3 आहे. आणि ही जी रिएक्शन आहे बेटा रिव्हर्सिबल आहे, इथं S प्लस आहे, म्हणजे हे हिस्टरिफिकेशन आहे. काय आहे, हिस्टरिफिकेशन. मग आता इथं काय होईल बेटा, हा H2 मायनस H2O निघून गेला, काय तयार होतो, CH3 व्हायलाय. त्याच्यानंतर C डबल बॉन्ड OO है ना, तसंच आहे का, C डबल बॉन्ड OO, आणि इथं आहे CH2 बॉन्ड CH3. आता लक्षात घ्या, हा तयार झाल्याच्या नंतर होतंय का. आता मला सांगा, हे झाला तुमचा ए प्रोडक्ट. कोण तयार झाला बेटा, हा ए. आता कोण तयार करायचा, बी. आता थोडस लक्षात घ्या, निकेल आणि H2 असेल तर हे रिडक्शन आहे. काय आहे, रिडक्शन. आता इथं काय होतं बेटा माहितीये का, थोडस लक्षात घ्या, सिंपल आहे. इथं घ्यायचा H आणि इथं घेतला दुसरा H, पुन्हा एक H आणि पुन्हा एक घेतला H बेटा. आता काय काय होतं चेक करू आपण. इथं हा काय करू, असं एवढा ग्रुप आपण इथून घेऊन जाऊ. काय होतंय, CH3 CH2 OH झाला बेटा, झाला का नाही. आता चेक करा, 2 हायड्रोजन काय करा या ठिकाणी द्या, 1 हायड्रोजन या ठिकाणी द्याला. इथं पण काय व्हायला, अल्कोहोलच तयार व्हायला. किती अल्कोहोल तयार व्हायला, 2 CH3 CH2, आणि इथं काय व्हायला, तर OH. आता चेक करू शकता तुम्ही, इथं किती हायड्रोजन ऍड झाले. तर आता मला काय म्हणायचं, इथं बघा चेक करा, इथं हा हायड्रोजन याच्या सोबत गेला म्हणजे 1 अल्कोहोल, आणि इथले 2 हायड्रोजन या कार्बनला आणि 1 ओला झाला म्हणजे काय, दुसरा अल्कोहोल. म्हणजे किती अल्कोहोल तयार झाले, 2. CH3 CH2 OH किती तयार झाले, 2. मग याच्यामध्ये उत्तर पहा कुठे येतं, CH3 CH2 OH. फक्त 2 दिलं नाही, पण कोण आहे, अल्कोहोल आहे, इथेनॉल आहे. म्हणजे C नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. हा क्वेश्चन 2024 ला आला. एवढे सोपे सोपे क्वेश्चन, हिस्टरिफिकेशन आणि रिडक्शन एका रिएक्शन मध्ये आले तर
आणि त्यांनी विचारलं बेटा किती सोपं आहे, म्हणून व्यवस्थित याचं काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, वहीमध्ये लिहून घ्यायचं, मनन करायचं, चिंतन करायचं आणि लिहून घ्यायचं. परीक्षेला हमखास तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. पण बाळा तू अभ्यास केला पाहिजेस राजा, उगाच गप्पा नाही मारल्या पाहिजे. बघा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ ऑब्टेन्ड व्हेन बेन्झोनायट्राइल इज ट्रीटेड विथ. आता बेन्झोनायट्राइल ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. बेन्झोनायट्राइल आणि हा आहे बेटा C6H5mgBr in dry ether and then hydrolyzed 2024. म्हणजे हा क्वेश्चन कधी विचारला बेटा, 2024 ला विचारलाय. आता कसा क्वेश्चन डील करायचा इथं चेक करा. कोण घ्यायचा बेटा, पहिले बेन्झोनायट्राइल घ्यायचा. बेन्झोनायट्राइल कळतो कसा असतो, तर असा असतो बेटा, C ट्रिपल बॉन्ड का आहे N. हा बेन्झोनायट्राइल आहे. कोणासोबत रिएक्शन करायची, बेन्झिन रिंग. त्याच्यानंतर बेटा इथं चेक करा, इथं कोण आहे Mg आणि इथं आहे बेटा कोण Br. बेन्झिन रिंग MgBr आहे. आता काय होत असतं, हा जो बेन्झिन आहे अशा पद्धतीने काय करतो, इथं अटॅक करतो. ओके, आणि इथला जो बॉन्ड आहे बेटा तो असा अटॅक करतो. आता अटॅक केल्याच्या नंतर काय होतं बेटा, हा जो Br, आता इथला जो बॉन्ड आहे आता काय होईल, असा तुटल बेटा, हा असा तुटल आणि इथून काय होतो, नवीन एक प्रोडक्ट तयार होतो, तो असा, त्याला Mg कॉम्प्लेक्स म्हणायचं. मग काय होईल, बेन्झिन रिंग. इथं कोण आहे तुमचा, कोण आहे बेटा C, डबल बॉन्ड कोण आहे N, इथं कोण आहे Mg आणि हा आहे बेटा Br. आता थोडस लक्ष दे बेटा, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. अशा पद्धतीनं हे झाला असा. मग आता मला सांगा, हा झाला तुमचा Mg कॉम्प्लेक्स. कोण झाला, Mg कॉम्प्लेक्स. आता लय मी जास्त सॉल्व करत नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगतो, इथे H3O+ जर टाकला तर तुमच्याकडे नवीन एक प्रोडक्ट तयार होतो, तो असा बेन्झिन रिंग C डबल बॉन्ड O. त्याच्यानंतर काय बेटा, हा बेन्झिन रिंग प्लस आता काय होईल बेटा NH3 होतो. त्याच्यानंतर MgOH आणि हा काय बेटा तुमचा Br आहे. ओके, याला म्हणायचं बेन्झोफिनोन. काय म्हणतो आपण याला, बेन्झोफिनोन म्हणतो. काय म्हणतो बेटा, बेन्झोफिनोन. हे बी नंबरचं ऑप्शन काय तुमचं करेक्ट आहे. किती सोप्या पद्धतीने बघा रिएक्शन झाली. काय, हा तुमचा बेन्झोफिनोन आहे. पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला वळायचंय. घेतला बेटा, ओके. बघा क्वेश्चन काय आहे. आता हा क्वेश्चन तर मी अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये सांगितलं होतं. बघा, व्हॉट इज द प्रोडक्ट ऑब्टेन्ड व्हेन फॉर्मल्डिहाइड रिएक्ट विथ काय बेटा, ग्रिग्नार्ड रिएजंट. मी सांगितलं होतं तुम्हाला, ज्या वेळेस फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन, कोणाची बेटा, फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन कोणासोबत होणार आहे, CH3Mg आणि काय बेटा Br सोबत होणार आहे. त्यावेळेस मी सांगितलं होतं प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. काय तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. आता इथं जो तयार होणार आहे तो असा बेटा, इथून इथं, हा इथून इथं, इथून आता 10 वेळेस मला हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. CH3 CH2 त्याच्यानंतर काय आहे बेटा, लक्षात घ्या इकडं, इथं आहे OMg आणि हा काय आहे तुमचा Br आहे. हा आहे तुमचा Mg कॉम्प्लेक्स. कोण आहे, Mg कॉम्प्लेक्स. आणि इथं टाकला बेटा कोण, H3O+ टाकल्याच्या नंतर CH3, त्याच्यानंतर काय होईल CH3 CH2 आणि काय तयार होतो OH प्लस MgBr आणि इथं तयार होतो बेटा OH. आता हा झाला प्रायमरी अल्कोहोल. आता इथं मला सांगा, एक कार्बन होता, याला एक कार्बन वाढून आलाय, म्हणून 2 नंबरचं पहा, प्रायमरी अल्कोहोल विथ 1 कार्बन आयटम मोर दॅन अल्डिहाइड. अल्डिहाइड पेक्षा एक कार्बन कसा आहे, जास्त आहे आणि प्रायमरी अल्कोहोल तयार झालाय, म्हणून तुमचा आन्सर नंबर बी काय आहे, याचं करेक्ट आहे बेटा. कोणतं, आन्सर नंबर बी. हा क्वेश्चन 2024 ला आलेला आहे. क्वेश्चन कधी आलेला बेटा, 2024 ला क्वेश्चन आलेला आहे. ओके, किती सोपा क्वेश्चन आहे बघ बाबू. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द टेस्ट फ्रॉम फॉलोइंग सो दॅट अल्डिहाइड व्हेन बॉइल्ड विथ अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोल्युशन डिपॉझिट सिल्वर. आता थोडंसं लक्षात घ्या, ही टोलन्स टेस्ट आहे. कोणती टेस्ट आहे बेटा,
टोलन्स टेस्ट आहे. इथे अमोनिकल सिल्वर नायट्रेट म्हणजे कोण आहे बेटा तुमचा टोलन्स टेस्ट आहे. डोकं लावायचं नाही काय नाही, बी नंबरचं ऑप्शन करेक्ट सांगायचं. अशा पद्धतीनं हे काय आहे तुमचं बेटा तुमचे किती क्वेश्चन झाले 21 क्वेश्चन झाले. तर टॉप 21 क्वेश्चन येतं. हे जर क्वेश्चन केले तर याच्या बाहेरचं परीक्षेला काही सुद्धा येणार नाही. 100% बेटा अभ्यास करून काढलेले क्वेश्चन येतं. जय महाराष्ट्र.